नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक खास आणि हटके सरबत रेसिपी, मोहब्बत का सरबत। हे सरबत फक्त नावाने नव्हे तर चवीने देखील एकदम टेस्टी आहे। उन्हाळ्याच्या तडाख्यावर थंडावा देणारे हे दिल्लीतील प्रसिद्ध असे सरबत आहे। गुलाबी रंगाचे थंडगार दूध, गार बर्फ आणि ताज्या कलिंगडाच्या तुकड्यांनी तयार होणारे हे सरबत तुम्ही अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता। चला तर मग हे सरबत कसे बनवायचे ते स्टेप बाय स्टेप आपण पाहूया। सुरुवातीला या ठिकाणी आपण सब्जा बी घेणार आहोत आणि सब्जा बी हे आपण एका वाटीमध्ये 1 चमचा घालून घ्यायचे आहेत आणि हे घालून घेतल्यानंतर याच्यावरती आपण पाणी घालून घेणार आहोत आणि पाणी घालून हे सब्जा बी आपण भिजवून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण जेवढे सब्जा बी घेतलेले आहे म्हणजे 1 चमचा घेतलेले आहे त्याच्या दुप्पट म्हणजे 2 चमचे पाणी घालून हे चांगले हलवून घ्यायचे आहे। हे हलवत असतानाच तुम्ही पाहू शकता ह्या बिया पटकन अशा भिजल्या जातात आणि एकदम घट्ट असे हे बी भिजून फुलून तयार होतात। हे पहा मस्त असे हे तयार झालेले आहे। त्यानंतर आपण बाउलमध्ये 1 लिटर एकदम थंड दूध घालून घ्यायचे आहे आणि हे सरबत करताना दूध घेताना एकदम थंड असे घ्यायचे आहे म्हणजे सरबत एकदम टेस्टी आणि मस्त असा गारगार तयार होतो। त्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप साखर घालून घेणार आहोत। साखर घालताना तुम्हाला किती गोड हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता। 1 लिटर दुधासाठी आपण या ठिकाणी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि हे आपण साखर विरघळेपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपण जेवढी साखर घेतलेली आहे म्हणजेच अर्धा कप या ठिकाणी आपण रूह अफजा घालून घ्यायचा आहे। अफजा घातल्यानंतर हे आपण चांगले पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे। साखर आणि रूह अफजा दोन्ही देखील गोड असते, त्यासाठी तुम्ही यामध्ये दोन्ही घालताना मोजूनच घालायचे आहे म्हणजे आपला सरबत एकदम परफेक्ट असा तयार होतो। दुधामध्ये घातल्यानंतर हे चांगले विरघळून घ्यायचे आहे आणि रूह अफजा घातल्यानंतर दुधाला मस्त असा रंग आलेला आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे आपले मिक्स करून झालेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण बर्फाचे तुकडे 1 कप घालून घ्यायचे आहे। बर्फ घातल्यामुळे दूध आणखीन थंड होते आणि आपला सरबत एकदम थंडगार असा तयार होतो। हे आपण साईडला ठेवणार आहोत। तर आपण 1 कलिंगड घेतलेले आहे। कलिंगड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे मधोमध चाकूने कट करून घेणार आहोत। आपण कलिंगड अर्धे कट केलेले आहे आणि त्यातील पुन्हा आपण अर्धे कट करून घ्यायचे आहे म्हणजे आपण या ठिकाणी 1 कप भरेल एवढेच कलिंगड वापरायचे आहे। या कलिंगडातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर चाकूने अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे। उभे कट करून झाल्यानंतर पुन्हा हे आपण आडवे बारीक असे कट करून घेणार आहोत। या ठिकाणी चाकूने हे अशा प्रकारे कट केल्याने पटकन असे कट होते आणि आपल्याला पाहिजे तेवढे बारीक तुकडे याचे करता येतात। तुम्ही पाहू शकता सर्व कलिंगड आपले कट करून झालेले आहे। त्यानंतर हे आपण थंड झालेल्या दुधामध्ये घालून घ्यायचे आहे। यातील एखाद बी देखील दुधामध्ये पडला जातो, परंतु आपण हे नंतर काढून घ्यायचे आहेत। हे पहा अशा प्रकारे आपण दुधामध्ये सर्व कलिंगड कट करून घालून घेतलेले आहे। कपाच्या प्रमाणे हे आपण या ठिकाणी 1 कप वापरलेले आहे। हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिक्स करून झालेले आहे। त्यानंतर सुरुवातीला आपण जे भिजवून ठेवलेल्या सब्जा बिया आहेत त्या 1 चमचा घालून घ्यायच्या आहेत आणि हे पुन्हा आपण मिक्स करून घेणार आहोत। या ठिकाणी आपला मोहब्बत का सरबत एकदम थंड थंड असा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी पण मस्त अशी झालेली आहे। त्यानंतर 1 काचेचा ग्लास घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला रूह अफजा घालून घ्यायचा, नंतर भिजवून घेतलेल्या सब्जा बिया घालायच्या, त्यावरती आपण बर्फ घालून घेणार आहोत आणि नंतर तयार केलेला सरबत याच्यावरती सर्व करून घ्यायचा आहे। हा सरबत करायलाही सोपा आणि झटपट असा तयार होतो। तुम्ही पाहू शकता एकदम पटकन म्हणजे अगदी 10 मिनिटांमध्ये हा सरबत घरच्या घरी तयार होतो। ज्याप्रमाणे मार्केटमध्ये मिळतो त्याचप्रमाणे हा आपण एकदम सोप्या पद्धतीने घरी तयार केलेला आहे। सर्व ग्लासमध्ये हा सरबत सर्व करून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण रूह अफजा घातलेला आहे, त्याच्यावरती सब्जा बिया आणि नंतर बर्फ घालून तयार सरबत घालून घ्यायचा आहे आणि हा आपला थंडगार मोहब्बत का सरबत सर्व करून तयार झालेला आहे। याच्यावरती आपण बारीक कट केलेले कलिंगडचे तुकडे घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर रूह अफजा घालून हा आपला तयार झालेला आहे। एकदम सोपा आणि झटपट थंडगार मोहब्बत का सरबत ही रेसिपी आपली तयार झालेली आहे। उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी आणि मनाला फ्रेश करणारी ही खास दिल्लीतील चव आता तुम्ही घरच्या घरी अनुभवू शकता। एकदम टेस्टी असे हे आपले सरबत या ठिकाणी तयार झालेले आहे, तेव्हा तुम्ही देखील हे नक्की ट्राय करा। अगदी सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर आजची ही रेसिपी मी शेअर केलेली आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचा अभिप्राय कमेंट्समध्ये नक्की सांगा
आणि आणखीन अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत थंडगार सरबताचा आनंद घ्या। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।